गुडघेदुखीच बेसिकली 13 ते 14 प्रकारची आहे. आपल्याला नेमकं कुठल्या कारणामुळे गुडघेदुखी होतीये ह्याचं कारण समजून घेतल्याशिवाय गुडघेदुखीवरती योग्य उपचार करणं शक्यच नाहीये असं आमचं मत आहे. तुम्हाला गुडघ्यावरती सूज आहे का, किंवा गुडघ्याच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला दुखतंय का, वेदना होत आहेत का, किंवा गुडघ्याच्या आतल्या बाजूने दोन्ही पायाला वेदना होत आहेत का, पायऱ्या चढताना किंवा उतरताना गुडघ्यातनं कटकट असा आवाज येतोय का, गुडघ्यावरती खूप जास्त सूज आलेली आहे का, तुमचं वजन जास्त आहे का वजन कमी असूनही तुम्हाला गुडघेदुखी आहे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त आहे का कमी आहे, ह्या आणि अशा अजून अनेक काही गोष्टींचा विचार केल्याशिवाय गुडघेदुखीवरती योग्य उपचार मिळणे हे अशक्य आहे. गुडघेदुखी संपूर्ण बरी करून घेण्यासाठी त्याचं मूळ कारण कळणं आवश्यक आहे. हे मूळ कारण ओळखायचं कसं? तुम्हाला जो त्रास आहे गुडघेदुखीचा हा नेमका कुठल्या प्रकारचा त्रास आहे आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये कुठल्या महत्त्वाच्या बदलांनी हा त्रास कमी होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे येत्या 10 जुलै सकाळी 10 वाजता. 3 तासाच्या या कार्यशाळेचा आतापर्यंत अनेक गुडघेदुखी असलेल्या रुग्णांना फायदा झालेला आहे. या कार्यशाळेमध्ये मी न्यूरोथेरपीचं विना औषध उपचार तंत्र शिकवणार आहे, जे तुम्ही स्वतःच्या गुडघेदुखीसाठी स्वतःच्या शरीरावरती करू शकता. ह्याच्यामध्ये कुठलंही औषध इन्व्हॉल्व नाहीये, ह्याच्यामध्ये कुठलीही शस्त्रक्रिया अजिबात इन्व्हॉल्व नाहीये आणि म्हणूनच ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. 3 तासाच्या या कार्यशाळेमध्ये तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणारे तंत्र तुम्ही शिकू शकता आणि आतापर्यंत अनेक लोकांना या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन फायदा झालेला आहे. फक्त 999 रुपयामध्ये तुम्ही स्वतःच्या गुडघेदुखीसाठी स्व उपचार तंत्र शिकून घेऊ शकता. भेटूयात 10 जुलै सकाळी 10 वाजता.